आणि आता जाऊयात नांदेडमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे। रावण या गावातनं 120 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय। शिवाय 100 पेक्षा अधिक लोक गावात अडकल्याची माहिती सध्या समोर येते। संपूर्ण गावाला पुरानं वेढा घातलेला आहे आणि त्यामुळे एनडीआरएफ एसडीआरएफला इथे पाचारण करण्यात आलं आणि सध्या या टीम्सकडून लोकांना वाचवण्यात येत आहे। बऱ्याच ठिकाणी लोक अडकून असल्याची सुद्धा माहिती मिळते। नांदेड जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। 5 ते 6 गावांना पुराचा वेढा पडला। आता मी मुखेड तालुक्यातील रावणगाव परिसरात आपण बघतोय एसडीआरएफ पथकाच्या माध्यमातून जे आहे ते नागरिकांना असं जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे। बोटच्या माध्यमातून जे आहे ते या सर्व नागरिकांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम एसडीआरएफचे जवान करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे जवान जे आहेत ते एका छोट्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन अक्षरशः जे आहे ते सुरक्षित ठिकाणी नेताना आपल्याला पाहायला मिळतात। नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहेत। 5 ते 6 गावांना या पुराचा पाण्याचा वेढा भेटलाय। 4 ते 5 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस होता। मात्र ज्या पद्धतीनं काल रात्री पाऊस पडला हा मोठा पाऊस होता। अक्षरशः पावसानं जे आहे ते थैमान घातले, पुरानं जे आहे ते हाहाकार उडून दिलाय। अनेक नागरिकांचा सुद्धा या जीव धोक्यात गेल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, रावणगाव, नांदेड।